खूप माझा भाऊ रातभर ड्युटी करून कंडक्टर आहे, त्याच्यामधून लेकरू मोठा मुलगा MD जे मेडिकलला लागलेला आहे, पुन्हा मुलगी हैदराबादला जॉब करते आहे. माझी आजी ह्या वर्षी चालत गेली आहे, ती पण येणार आहे आता उद्या. ते एक आनंद आहे की तिला भेटेन आम्ही. आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी हे पंढरीच्या दिशेने निघालेत. आज आपल्यासोबत या ठिकाणी काही अन्नदाते आहेत, ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी अन्नदान करत असतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की ही परंपरा ते किती वर्षापासून करतात. खूप खूप आनंद. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, आम्हाला तुम्ही चान्स दिला की बोलू शकू आम्ही. ओके, सो खूप खूप चांगलं वाटत आहे. ॲक्च्युली आमचं एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे. सो त्या टाईममध्ये आम्ही कोठे पण ॲज अ फॅमिली कोठे पण गेलो नव्हतो बाहेर. हे माझ्या वडिलांची सगळ्यात पहिली ट्रिप आहे ॲज अ फॅमिली. युजली पॅरेंट्स त्यांच्या चिल्ड्रन्सला वेकेशन्स वगैरे घेऊन जातात. आमचे पॅरेंट्स इथं वाखरीला घेऊन आले, ते खूप चांगलं वाटते. गेल्या वर्षी हे केले होते, खूप चांगलं वाटलं. परत ह्या वर्षी माझी खूप इच्छा होती की परत एक वेळेस करू. सो खूप छान वाटत आहे. अजून आणखी एक चांगली बातमी म्हणजे माझी आजी ह्या वर्षी चालत गेली आहे, ती पण येणार आहे आता उद्या. ते एक आनंद आहे की तिला भेटेन आम्ही. तर बरेचसे वारकरी ग्रामीण भागातले असतात आणि आता आपण नाही की ज्या पद्धतीने आपलं पण एज्युकेशन आहे, काय फरक जाणवतो याच्यामध्ये या मला कळालं. ॲक्च्युली मला असं वाटतं की एज्युकेशन आणि मनी हेच दोन पाया नाहीत की आपण सक्सेस किंवा खुशी देऊ शकता. हे अन्नदान वारकऱ्यांना भेटणं हे खूप चांगलं वाटतं. ॲक्च्युली माझे आजोबा आहेत, ह्यांचं नाव अण्णाराव एकुरके. हे आहेत वारकरी. माझी आजी सांगायची की हे रात्री शेताला जाऊन येऊन परत ते भजन वगैरे करायचे घरामध्ये. तो आनंद पण खूप छान होत होता. तेवढं चांगले आमचे आजोबा आहेत म्हणून ते पण खूप छान वाटत होतं. तर आजकाल शहरी भागामध्ये गेल्याच्या नंतर जशी आपण प्रगती करतो त्यामुळे एकंदरीत पैसा आणि सुखसुविधा भरपूर असतात. वारीमध्ये या सुखसुविधा आपल्याला बघायला भेटत नाहीत. तर हा काय जाणवतो की इथं लोक समाधान भेटतं या सगळ्यांना, ते इथं समाधान मिस आहे. मुंबई पुण्यामध्ये जे लोक आहेत त्याबद्दल काय भावना? सर ॲक्च्युली सगळ्यांची डेफिनेशन ऑफ सक्सेस किंवा आनंद हे डिफरंट राहते. पण माझी हे आहे. सो सगळ्यांना घेऊन गावातल्या लोकांना हे एक फंक्शन असं आहे की कोणीच न म्हणणारे आहेत. माझे 3 आत्या, 3 मामा, सगळे मावश्या, सगळेजण येतात त्या कार्यक्रमाला. अगर एखादं लग्न जमलं असतं ते काहीतरी बहाणा देऊन नाही आले असते, बट आमच्यापेक्षा अगोदर ते विचारतात काय केलं. गावकरी एक टेम्पो बांधलेला आहे, 2 जीप बांधलेला आहे आणि 2-3 कार घेऊन इथं आलं दर्शन. त्या निमित्ताने सगळी तुमची फॅमिली पण एकत्र येते. एकत्र गावातले पूर्ण इथं आल्यानंतर काय आध्यात्मिक अनुभव, विठ्ठलाला भेटण्याची जी ओढ असते ती वारकऱ्याच्या माध्यमातून एक पूर्ण होते. विठ्ठलाची सेवा म्हणजेच वारकऱ्यांची सेवा, हे एक स्वप्न यांचं होतं आणि त्यांना मी सर्वांनी साथ दिलेला आहे. वाटप करणं, अन्नदान वाटप करणं, त्याचबरोबर वारकऱ्याला सगळं इथं घेऊन येणे आणि सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवणे. पुढची पिढी पण यासाठी इच्छुक असते तर त्याचा आनंद होतो का? हो आहे ना, पुढची पिढी नेक्स्ट जनरेशन आहेत. आणखीन एक हा त्यांचा मुलगा आहे, मी त्यांचा मेहुणा आहे आणि हे नेक्स्ट जनरेशनसुद्धा पूर्ण मनापासून याच्यामध्ये सहभागी आहे. आर्थिक योगदानसुद्धा या दोघांचं आहे. ज्यावेळेस त्यांना नोकरी लागल्यानंतर यांनी म्हणले की यावर्षी बी आपल्याला आर्थिक योगदान देऊन आपल्याला हे वारकरी अन्नदानाची सेवा करायची आहे म्हणून परत यावर्षी आम्ही सगळे मिळून इथं आलेलो आहोत. एकंदरीत सध्या कुठं राहिला असता काय सांगाल? मी सध्या हैदराबादमध्ये आहे. मी LNT मध्ये जॉब करते. सो माझं एज्युकेशन हैदराबादमध्येच कंप्लीट झालेलं आहे. मी MTech IIT हैदराबादमधून कंप्लीट केले. मला प्लेसमेंट थ्रू LNT कंपनी सापडली. मी आता कंटिन्यू तेथेच करत आहे. मी सिनियर डिझाईन इंजिनियर पोस्ट होते. आता वारीसाठी तुम्ही इथं आहात? या वारीसाठी आम्ही काय सांगाल? काय कितीही जर पैसा दिलं तरी समाधान वाटत नाही. या वारीमध्ये जर आलं खूप खूप आनंद. पुढची वारी केव्हा येईल असं माझ्या मनामध्ये वाटतं. आणि असंच पांडुरंगानं माझ्या भावाला बुद्धी द्यावं, असंच आनंदान त्यांनी करत राहावं आणि त्यांच्या लेकरा बाळांना सुख लागावं ही मी अंतःकरणामधून विठ्ठल माऊलीला प्रार्थना करते आहे.
खूप माझा भाऊ रातभर ड्युटी करून कंडक्टर आहे, त्याच्यामधून लेकरू मोठा मुलगा MD जे मेडिकलला लागलेला आहे, पुन्हा मुलगी हैदराबादला जॉब करते आहे आणि मुलगा अमेरिकेला जॉब करतो आहे, सगळे सिंगापूरला जॉब करतो आहे. म्हणून हे सगळे लेकरं माझ्या भावाच्या हे कष्टामुळं आणि आजी आजोबाच्या कष्टामुळं भजन आणि आजी आजोबा हे सतत भजनामध्ये असतात. म्हणून यांचा काही आशीर्वाद आणि भावाचे कष्ट हे असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये विठू माऊलीची कृपा आणि आमच्या भावाला खूप ध्यान आहे. सतत रामकृष्ण हरी राम 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 म्हणत वारी त्यांनी वर्षाला ड्युटीमधून 5-7 दिवस का होईना त्यांनी वारीमध्ये या पंढरपूरच्या वारीमध्ये चालत येऊन वारी विठोबापर्यंत पोहोचून त्यांनी हे सेवा अन्नदानाची त्यांच्या अंतःकरणामधून हे विठू माऊलीला पोहोचत आहेत. विठू माऊली असंच माझ्या भावाला बुद्धी द्यावं आणि असंच त्यांनी त्यांच्याकडून सेवा करावं हे गुरु विठू माऊलीच्या चरणी मी विनंती करते. वारीचा काही अनुभव, बरेचसे वारकरी येतात, बरेचसे वारकरी खूप काही आनंद घेण्यासाठी, किती मोठ्या घरचे वारकरी येतात, कशासाठी येतात, त्यांना काही ना काही या विठू माऊलीच्या वारीमधून त्यांना वाटतं, आनंद वाटतं, आनंद घ्यावं. कुठेतरी आपल्याला विठू माऊली भेटत असतात कुणाच्या ते रूपामधून. म्हणून हे वारकरी संप्रदाय खूप काही पंढरपूरला येत आहेत, ते त्यांना काहीतरी अनुभव आहे तेव्हाच येत आहेत. बरेच जण म्हणतात ना की पंढरपूरला जाऊन सुद्धा विठ्ठल भेटेल की नाही, पण वारकऱ्यांची सेवा, वारकरी संत ग्रंथ वाचले तर संत कळतात आणि संत कळाले तर देवाकडे जाण्याचा रस्ता तो संत दाखवत असतो. म्हणून या संताची जर आपण सेवा केलं तर नक्कीच आपल्याला देव भेटतो. याच्यामधून आमचा भाऊ हे अन्नदान देण्याची सेवा केलेली आहे. बघा काय नियोजन असतं बरं तुमचं दरवर्षी? दरवर्षी म्हणजे काय, माझं एक ध्येय होतं. ध्येय माझं साध्य झाल्यामुळं आणि मी 6 वर्ष झालं मला बेंगळूरला ड्युटी होती KSRTCमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर, चालक आणि निर्वाहक म्हणून. तिथून मी शिंगणापूर महादेवापासून शिंगणापूर महादेवापासून 8 वर्ष कंटिन्यू चालत आलो, सुट्टी घालून. परत काही माऊलीला मी असं अपेक्षा केली की माझं काही असं म्हणजे जे अपेक्षा आहे ते पूर्ण केलं तर मी हे अन्नदानाची सेवा करतो. म्हणून वारीचा काही अनुभव आलाय का तुम्हाला की त्यानंतर तुम्हाला वाटलं की आपण काही मला वारीचा अनुभव आलेला आहे. अनुभव आल्यानंतर मला आनंद पण झालं सगळं. मीडियासोबत आणखी तुमच्या मीडियामध्ये वाढवून विठू चरणी प्रार्थना. तुम्ही जेवण करून जावा, प्रसाद थोडं का होईना, एवढं का होईना घेऊन जायचं, प्रसाद आहे.